नमस्कार मित्रांनो. तर महाबळेश्वर म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं थंडगार स्वप्न, जिथे ढग जमिनीवर उतरतात, जिथे वारा झाडांशी बोलतो आणि जिथे निसर्ग प्रत्येक क्षणी नवं रूप दाखवतो. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेलं हे ठिकाण म्हणजे फक्त हिल स्टेशन नाही, तर मनाला शांती करणारा अनुभव आहे. महाबळेश्वरकडे जाणारा प्रवासच एक वेगळी कथा सांगतो. वळणावळणाचे घाट रस्ते, खोल दऱ्या, उंच कडे आणि दाट जंगल. जसं जसं वर चढतो तसं तसं हवा थंड होत जाते आणि मन हलकं होत जाते. शहराचा गोंगाट मागे पडतो आणि निसर्गाचा आवाज हळूहळू आपल्या कानात भरू लागतो. महाबळेश्वरचं नाव त्याच्या इतिहासाशी जोडलेलं आहे. जिथे असलेले महाबळेश्वर मंदिर हे भगवान शिवाला अर्पण केलेले आहे. हे मंदिर हजारो वर्षांपूर्वीचं मानलं जातं. काळ्या दगडात कोरलेलं, साधं पण प्रभावी. इथे असलेले स्वयंभू शिवलिंग शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानलं जातं. मंदिरात उभं राहिलं की वेळ थांबल्यासारखं वाटतो. महाबळेश्वराचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथून उगम पावणाऱ्या नद्या. कृष्णा नदीचा उगम इथेच होतो. त्याचबरोबर कोयना, वेना, गायत्री आणि सावित्री अशा 5 नद्यांचा उगम महाबळेश्वर परिसरात मानला जातो. एकाच ठिकाणाहून इतक्या नद्यांचा उगम होणं ही फारच दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणूनच महाबळेश्वराला पवित्र स्थान मानलं जातं. महाबळेश्वर म्हणजे केवळ श्रद्धास्थान नाही, तर निसर्गाचं वैभव आहे. इथले पॉइंट्स म्हणजे निसर्गाची उघडी दालन. आर्थर स्टील, विल्सन पॉइंट, केस पॉइंट, एलिफंट हेड, प्रत्येक पॉइंट वेगळी कथा सांगतो. आर्थर सीटवर उभं राहिलं की खोल दरीत वाहणारी सावित्री नदी दिसते. ढग दरीतून वर येताना पाहणं म्हणजे स्वप्नात असल्यासारखं वाटतं. विल्सन पॉइंट हा महाबळेश्वरमधला सर्वात उंच पॉइंट. इथून सूर्योदय पाहणं म्हणजे आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव. सकाळी लवकर इथे पोहोचल्यावर थंड वाऱ्याशी झुळूक, हलकं धुकं आणि हळूहळू उगवणारा सूर्य. त्या क्षणी सगळं जग शांत झाल्यासारखं वाटतं. पावसाळ्यात महाबळेश्वर पूर्णपणे बदलून जातं. हिरवळ इतकी दाट असते की डोळ्यांना समाधान मिळतं. रस्त्यांच्या कडेला छोटे छोटे धबधबे तयार होतात. प्रत्येक कडा, प्रत्येक डोंगर पाण्याने न्हालेला दिसतो. ढग इतके खाली येतात की कधी कधी समोरच काही दिसत नाही. त्या धुक्यातून वाट काढत प्रवास करणं हे वेगळाच थरार आहे. महाबळेश्वरचा पावसाळा जितका सुंदर आहे तितकाच धोकादायक असू शकतो. घसरडे रस्ते, धुकं आणि जोरदार पाऊस यामुळे सावधानगिरी खूप महत्त्वाची असते. पण जो हा काळ अनुभवतो त्याला महाबळेश्वरचं खरं रूप पाहायला मिळतं. हिवाळ्यात महाबळेश्वर शांत असतो. हवा थंड आणि आल्हाददायक असते. सकाळी दाट धुकं आणि संध्याकाळी गुलाबी सूर्यास्त. हा काळ आरामासाठी सर्वोत्तम मानला जातो आणि अनेक लोक फक्त शांतता अनुभवण्यासाठी या ठिकाणी येतात. महाबळेश्वर म्हणजे स्ट्रॉबेरीचं शहर. इथली लाल गोड स्ट्रॉबेरी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी विथ क्रीम, जॅम, मिल्कशेक हे सगळं खाल्ल्याशिवाय महाबळेश्वरचा अनुभव अपूर्ण वाटतो. स्ट्रॉबेरीच्या बागांमध्ये फिरताना त्या लाल फळांचा सुगंध हवेत भरलेला असतो. ब्रिटिश काळात महाबळेश्वर हे उन्हाळी राजधानी म्हणून वापरलं जात होतं. त्यामुळे ते आजही जुन्या बंगल्या, चर्च आणि रस्त्यांवर ब्रिटिश स्थापत्य शैलीचा झलक दिसते. ही सगळं महाबळेश्वराच्या इतिहासाला अजून समृद्ध बनवतं. महाबळेश्वर परिसरात प्रतापगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची ऐतिहासिक भेट जिथे झाली. प्रतापगडावर उभं राहिलं की इतिहास जिवंत झाल्यासारखं वाटतो. त्या कड्याहून दिसणारा निसर्ग आणि इतिहासाचं स्मारक हे दोन्ही मनाला भारावून टाकतात. महाबळेश्वर हे निसर्गप्रेमी कुटुंब, कपल्स आणि एकट्या प्रवाशांसाठी तितकंच खास आहे. इथे प्रत्येकाला स्वतःसाठी काहीतरी सापडतं. कुणाला शांतता, कुणाला थरार, कुणाला श्रद्धा, तर कुणाला निसर्ग. आज पर्यटक वाढल्यामुळे महाबळेश्वर ताणही वाढतो. महाबळेश्वर सुंदर ठेवणं ही आपलीच जबाबदारी आहे, कारण हा निसर्गाचा ठेवा आहे. महाबळेश्वर आपल्याला शिकवतो की आयुष्य थोडं थांबून निसर्गाकडे पाहणं किती गरजेचं आहे. इथे आलो की वेळ हळू चालतो, श्वास खोल घेतला जातो आणि मन शांत होतो. जो एकदा मनापासून महाबळेश्वर अनुभवतो तो फक्त फोटो घेऊन परत जात नाही, तर मनात गारवा घेऊन जातो आणि हा गारवा पुन्हा पुन्हा इथे खेचून आणतो. तर मित्रांनो, महाबळेश्वर म्हणजे जिथे ढग जमिनीवर उतरतात. महाबळेश्वर म्हणजे जिथे नद्या जन्म घेतात. महाबळेश्वर म्हणजे जिथे मन खरंच थंड होतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा महाबळेश्वरबद्दलचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये प्लीज सांगा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल
तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया एका नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय शिवराय.